हा प्रसंग अमावस्येच्या जीवनात झाला. हे तुमच्या जीवनात असं का त्यालाही करा कोणतं कहून आल्या दिवसापासून या क्षणापर्यंत तन मन धन बुद्धी एकानं मिळून याकडे बद्ध वैकल्य केले. मला सांग, माझा दिवस म्हणजे संकट चतुर्थीचा दिवस आणि त्या संकट चतुर्थीच्या दिवशी तू नैवेद्य त्याग करून काय पत्नीच्या आज्ञेचा उल्लंघन करून आठवतोय तो दिवस, आठवतोय तो क्षण. किती मोठी मला पुन्हा पुन्हा सांगण्यात की स्वामी आज आहे ती संकष्टी चतुर्थी. पूजा झालेली, आरती झाल्यानंतर प्रसाद घ्या आणि नंतर करा. पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ म्हणून कर्तव्याची जाण ठेवून मी कर्तव्य लक्ष म्हणून प्रजाजनाच्या हितासाठी रक्षण करण्यासाठी गेलोय. नैवेद्याचा त्यागच केला. प्रसाद न घेता गेलो. प्रसाद न घेतल्यामुळे आज तुझ्यामध्ये संकट निर्माण झालंय. तेव्हा समजा मी प्रसाद भक्षण करण्यासाठी इथं थांबलो असतो ना, तर कित्येक असे मध्ये जनता त्यांनी ठार मारलेला असतो. कर्तव्याला तू बांधला होता म्हणून कर्तव्याच्या पूर्णतेने गेलास. पण हे का घडलं? कुणी घडलं? तर या गणेशाने. कशासाठी? आज जर असं घडलं नसतं तर असुर शक्तीचा शेवट झाला नसता. या गण्याचं तुम्हाला दर्शन झालं नसतं. आणि योगाने पण बोलता आजचा दिवस मंगळवारचा दिवस, या गण्याचा दिवस अर्थात संकष्ट चतुर्थी. आज या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या गणेशाने तुमच्या माती आणि सर्व देवापासून केले, तुमचं रक्षण केलं. अशी त्या गणेशाने भक्ती. आणि ना देवा, राजा चंद्रांग ज्याला प्रसादात अवेर केला, प्रसाद भक्षण न करता कर्तव्यासाठी निघून गेला, हा त्याचा अपराध आहे. म्हणजेच मला पुढे करून आदर्श जगासमोर ठेवायचा आहे तुला. कोणत्याही देवतेची भक्ती करा. भक्ती केल्याच्या नंतर त्या देवाचा प्रसाद जर का भक्षण न करता गेला तर तुमच्या मागे अनेक संकट येतील. माझी सारी प्रजा या तुझ्या सूचनांचं तंतोतंत पालन करेल. सर्वांना Không ở đâu này cô. Không ở đâu. परत पुन्हा केलं मग ते जोडून होतं बांगडा कोण हा तो का